بسم الله الرحمن الرحيم إذ أوى الفتية إلى الكهف فقالوا ربنا آتنا من لدنك رحمة وهيئ لنا من أمرنا رشدا فضربنا على آذانهم في الكهف سنين عددا ثم بعثناهم لنعلم أي الحزبين أحصى لما لبثوا أمدا. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد المرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين अम्मा बाद. कल एक चीज़ अपनी आईली होती कि नौजवाना बारात अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाकडे सवाल करून गेले होते. जे कोणते नौजवान आपले दीनची हिफाजत सबब कुर्बानी देऊन आपले इलाका सोडले होते त्याची बारात अल्लाह ताला सांगलो होतो की तोकच एक अल्लाहची एक अजीब निशानीची एक तिकच एक अल्लाहची अजीब निशानी न भली को निशानी असे म्हणून हिंगा दुकान अल्लाह ताला तो किस्सा सांगू सुरू केलो. पहिला येते 3 आयतो जे कोणती तिलावत करून गेली ते हेजे भीतर खुलासा सांगलो का जाल्ले का म्हणून तेजे मग एक एक पहलू पर तफसीलन खुद कुराना भीतर कस चीज़ों सांगून गेली ते फरमाता अल्लाह ताला के इद अवल फित्यतु इलल कहफी तो वक़्त अटव करा जे कितना नौजवान गारी कड़े गेले फ़क़ालू रब्बना आतिना मिन लदुनका रहमा भले आमचे परवरदिगार आपले तरफीन आमचे ऊपर रहमत नाजिल कर वहय्यि लना मिन अमरिना रशदा आमचे मामला सिलसिलात आमची सही रहबरी कर फदरबना अला आदानिहिम फिल कहफि सिनीन आददा तरीन गारी भितर केटलो वर्षे सर आमी तेंका पडगून धरवले. सुम्मा बअसनाहुम लिनअलम अय्युल हिज़बैनि अहसा लिमा लबिथु अमदा बीजा आमी तुम्ही तेंका दुबारा उठवले ताकि आमकां कळलो की 2 पार्टियातली कोणती पार्टी तिंगा राहिली मुद्दते बारा ज़्यादा वलखता. ये खुलासा अल्लाह ताला सांगलो. कल को सांगले होते कि चंद नौजवान कुराना भीतर एक चीज़ हटो धरो का कि हर चीज़ेची डिटेल सांगे ना त्यांची नामे का खेदून आयल्ले कोणते जमानात तेजी सगळ्यांना जरूरत राहणार जे कोणती चीज़ें आमकां सबक घेवचे राहता फ़ायदा उखलूचे राहता बस ती चीज़ों कुरान सांगता. कुरान तारीख या हिस्ट्री सांगू आयल्लो न्हू किस्से काहिनी सांगू आयल्लो न्हू एक पैगाम देवचे कारण किस्सा भितर जे कोणती चीज़ें आमकां फ़ायदा राहता आमी आपली ज़िंदगी भितर फ़ायदा उखलू शकतात तिसली चीज़ों कुरान बयान करता. हिंगा अल्लाह ताला सांगले की ते नौजवान एक गारी भितर वचून पनाह घेतले. तर कोणते नौजवान केत्ता घेतले कल तुमकां सांगलो होतो की ज़्यादा सर मुफस्सिरीन बरोवला हा की हज़रत ईसाची पैदाइश मग हज़रत ईसा आसमानाक उखलून गेला मग हो वाक़या पेश आयल्लो पण ज़्यादा सर बरोवला हा. बस जे कोणती ईसाईयाची तारीख असे तेजे भितर को हो वाक़या नकल करून गेला आणि कुराना भितर जे किशी सांगला हा तकरीबन तिशिकस गैराची किताबा भितर को हो वाक़या मिलता शी. तरी ते ज़माना भितर जे कोणतो बादशाह होतो खास करून रूम भितर तो काफिर होतो आणि ते ज़माना भितर जे कोणतो सही मजहब होतो ईसाईयत तेंका मुसलमान बोलते होते. तो जालिम बादशाह जे कोणतो तो काफिर तो आपले इलाकाचे सम्मा काफिर करू छात होतो बुतपरस्त करू छात होतो. ते काही चंद नौजवाना बारात खबर मिळली की हे नौजवान ईसाई मजहब इख्तियार केला हा आणि एक अल्लाची इबादत करतात कुफ्र शिर्क बुतपरस्ती हे जे भितर त्यांना तो इंका आपवलो आणि पहिला समजवलो त्यांनी मानायला तरी धमकी दिलो. धमकी द्यायला मग सांगलो की तुम्ही नौजवान होते आपण तुमका फौरन मारे नाही चंद मुद्दत तुमका टेम देता तुम्ही त्याच्या भितर गौर करा का करू शकतात का म्हणून जल्दबाजी करू नका. तुम्ही इथं जवान वाटत तुमची इथं रायको अजून अक्कल पुख्ता झाला नाही वाटतं तुम्ही फैसला करणार आहात तुम्ही जराशी आजमावा मी तुमका बिजी टाईम देता बोललो आणि त्यांना फेटवलं. ते जे कोणते नौजवान होते त्याने आजमावले की आता
दुबारा आपोला मारूं जगत असेल लेता तरी ते आपसा भितर मशवरा करून हे तय केले की तमी गांव सोडूनच वच्चो म्हणून. ते गांव सोडून एक दूर एक इलाका भितर गेले. व्हडलो गुडो होतो. निकून 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 गेले. ती गुडा उपर एक गार होती. ती गारीत वचून ते निकले. तेकच अल्लाह ताला सांगता की ईद अवल फित्यतु इलल कहफी. तो वखत आठव करा जे कितें ते नौजवान ती गारी भितर वचून निकले आणि ते बादशाचे जुल्मचे हेजन गारी भितर वचून निकले. हेजन उलमा व मसलको सांगला हा की अगर कोणते इलाका भितर राहून आपले दीन उपर आम्ही अमल करू सकेना, आमचे दीन उपर अमल करूचे मुश्किल जाता. जालिम हुक्मरान इसलिए राहतात की आमका तिंगा राहून आमचे दीन उपर ते अमल करू दे नाही. आमका मजबूर करतात की आम्ही आपलो दीन सोडू कास. इसलिए अगर इलाका भितर राहतलो या इसलो मौका आयलो तरी आपले दीनची हिफाजत सबब घरबार सोडून आमका क्यों गुडा उपर या क्यों जंगलात वचून रावची या गारी भितर रावची इजाजत दिला हदीसे भितर को. इसलिए भल्ली सर वाक़यात मिलता अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगला हा की एक वक्त इशी येतलो फितनो जाला. मग जे कोणतो माणूस आपले दीन वरोवच्या सबब गुडा उपर वचून बोकड्यो सरवते राहतलो तो वरतलो बोलो. ही कोणती माणसा सबब जे कोणतो माणूस ते इलाकात राहून माणसा सरी राहून आपले दीन उपर बाकी रावचे तेका मुश्किल जाता. इसली माणसा सबब. वरना आम हालात भितर माणसा आपले इलाका भितर राहून माणसा सरी घुलून मिळून राहून अल्लाची इबादत करूची ही अफजल. हदीस भितर को येता की जे कोणतो माणूस माणसा भितर राहता आणि त्यांची तकलीफ बर्दाश्त करता तो माणूस ती माणसापासून अफजल वाटे जे कोण माणसापासून कटून दूर राहता आणि आपली अल्लाची इबादत करते पिसतात. त्यांच्यानो अफजल तो माणूस जो कोण माणसातरी घुलून मिळून राहता आणि त्यांची तकलीफच बर्दाश्त करता बिजू आपले दिनेपर जमून राहता तो माणूस अफजल. एका जे कोण तो माणूस घुलून मिळून राहतलो तो माणसाची इस्लाची को फिक्र करतलो. दुसरा को निक्कीच आपली सांगते राहतलो. तेजे दीन बाकी राहता, शरीयत बाकी राहता. हर निक्को माणूस सोडून गाव सोडून गेलो तरी असली माणसे बिजे खराब जाऊचे. असं मजबुरी अगर असे तरी आपले दीनची हिफाजत अगर तिंगा राहून नामुमकिन जाता तरी ते मौकावर आपले गाव सोडून आमका वरूची इजाजत देता. ही आयतीन को इस्तिदलाल केला उलमा. जे कितें ते तिंगा बाहेर पडले आणि पना घेतले तरी मुतमईन जाऊन बेसल्ला. मोमिन का हर वक्त हर हेजे भितर अल्लाहकडे दुआ करता. हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम हजरत इस्माईल अलैहिस्सलाम काबाची तामीर करते होते. एटली निक्के काम अल्लाहचे हुकमान करते होते. तेजी कबूलियत भितर काही शुभा नाही. लेकिन तामीर करतानी बांधतानी दुआ करते होते रब्बना तकब्बल मिन्ना बोले अल्लाह हे आमचे काम तो कबूल कर. हर टेमा उपर हजरत मूसा अलैहिस्सलाम जे कितें आपले गांवात दुखून तांकां वचूकच पडले. फिरावनाचे जुल्मचे हेजन गांव सोडून वचूकच पडले तरी एक ठावार जे कितें गेले तिका बेजून करून अल्लाहकडे दुआ केले रब्बी इन्नी बिमा अंज़लता इलय्या मिन खैरिन फ़क़ीर. या अल्लाह जे काही तुझे खैर येतलो तेजो मैं मोहताज वाटे म्हाका काही जाना. हर हेजे भितर अल्लाहकडे दुआ करूचे. हे नौजवान को इशी केले जे कितें ती गारी भितर वचून निकले तिंगा वचून दुआ केले की रब्बना आतिना मिन लदुनका रहमा. ए अल्लाह आमचे उपर तू आपल्या तर्फीन रहमत नाजिल कर आणि आमचे उपर रहम कर. तू आमका हे जालिम हुक्मरान यांचे आमची हिफाजत कर. आम्ही हिंगा वाटेत आमची जिंदगी बाकी धरूनच्या सब रिस्कचो इंतजाम करतो. आम्ही हेजे कुर्बानी देऊन अल्लाह आयला या अल्लाह तो आखिरते भितर हेजो आमकां अजर दे. हे दुआ केले. रहमत बलन सवत येता. दुनिया भितर को रहम कर, आखिरते भितर रहम कर. आखिरते भितर अजाबान वरोवचे, दुनिया भितर जालिम हेजन वरोवचे आणि सही जिंदगी गुजरोवचा आमकां मौका देवचे. वहय्यि लना मिन अमरिना रशदा. आम्ही जे कोणतो फैसला घेतला हा या अल्लाह तेजे भितर आमकां सही वाट दाखड आणि आम्ही आपले हेजन तय केला हा की हे जालिम बादशाहपासून वरूच्या सबब आपले गांव सोडून आम्ही हिंगा निकला. आमचो फैसला सही का नाही तू सही वाट दाखड. ही आम्ही अल्लाहकडे हर टेमार दुआ करू कास, रहमत को मागू कास आणि जे कोणते निक्के काम करते वाटेत अल्लाहकडे खैर मागू कास, सही वाट मागू कास. भली सर चीजों का आम्ही आजमून काम करतात आमकां सही दाखडता लेकिन अल्लाहकडे ते सही रावूंक जरुरी ना. तासब तेन दुआ केले की वहय्यि लना मिन अमरिना रशदा. आमचे मामला भितर आमचे फैसला भितर या अल्लाह तो आमकां सही वाट आसान करून दाखड, सही वाटे पर आमकां चालव. हे तेन थिंगा गेला मग अल्लाहकडे दुआ केले.
हेजेर वळखू पडटा की इन्सान आपले बस भितर आपली ताकद भितर जे घेतले अशें आमी करूं कास तेजे मग अल्ला कडेन दुआ करूं का हे न्हय की कांय केलें ना खाली दुआ केले तेजेन मदत येना अल्लाचे रसुलाची जिंदगी खूप आला जे केटले आपले तर्फीन कोशिश करू शकतात करून दाखडले तेजे मग अल्ला कडेन दुआ केले जंगे मौका पर को जंगे बेदर भितर खुद इशी केले आपल्याकडे काम असायले होते सवस पेश केले पाठीकडे अल्लाकडे दुआ केले हे नौजवान को दिशी का करू शकता केले गांव सोडले वसून निघले येतं का करू शकता येतं अल्लाकडे दुआ केले त्याला आमचे भितर का होते आम्ही केले येतं तू आमची मदत कर तेच अल्लाची मदत येतं आणि ही अल्लाची मदत खाली त्यांच्यासरी खास नाही हे काही नबी नाही इनको आम मानसे आमचे परी नबिया मानतली मानसे आमचे ऊपर हालात आयले आम्ही को अगर आपले वसाईल इख्तियार करून अल्लाकडे दुआ करतले तरी अल्लाची मदत येता को जरूर येतली हे नाही की आम्ही का करू शकता हुकूमत इशी अशी ही तिची अशी बोल आम्ही पहिला का हत्यार घालतात आणि खाल डावते होतात आम्ही केटले खाल डावतले आमकां दबवते होतले तिका आमची तारीख पला तुम्ही कित्ता आम्ही फुडे बडले आपले वसाईल आपली ताकदचे मुताबिक फुडे गेले पाठीकडे अल्लाची दुआ केले अल्लाकडे अल्लाची मदत आयली फुडे बडतले अल्ला फुडे बडवतलो पट्टीर येतले पट्टीर होतले आम्ही आज आमची हालत ही आज दुगून 50 वर्षाची आमची तारीख पला आमचे भितर फुडे बडूचो जज्बा होतो एक हुजूमी अंदाज होतो एक गैरत खुददारी सवस्ती तो बाकी होती आपलो मसाइल आम्ही डंके की चोट पेश करते होते येता दिशून येता एकदम महरूम बेबसी का करूचे त्यांचे हे असे त्यांच्या हातात खाल पडते गेले दबवते गेले ख़त्म अल्लाह ऊपर भरोसा करना हो बाकी आमका खुद सांगते चंद मानसे चंद चणवे सगळे गांव मुखालिफ सगळी हुकूमत मुखालिफ लेकिन आपले भितर का करू शकता त्याने केले आणि अल्लाहकडे दुआ केले तेता अल्लाह सांगलो फदरबना अला आदानिहिम फिल कहफ ती गारी भितर अल्लाह ताला त्यांका इशी वडगू घातलो जरा बाबाला चीज मिळवचे नी दिशी त्यांका हाडलो की कान त्यांचे बंद सामान ओढली चीज कान निदे भितर खलाल म्हणजे काना भितर कुर्र आवाज आले अलार्म वाजलो गाडी पीप केली डोले उडून होता माणूस असं त्यांचे कान अल्ला डापलो आणि इशी नीट दिलो त्यांका सिनीन आददा ती गारी भितर केटली का वर्ष त्यांनी वडगून राहिले म्हणजे केटली वर्ष वडगले पुरा डिटेल पुढे येते असे ते अल्लाह ताला पुरा त्यांनी आपली जे घेतात ताकद सिंगात धरवले आपले पुरा इख्तियार केले अल्लाहकडे दुआ केलं अल्लाह मदत केलं हे आसको असे हे नबी नो हे सम्मासरी वाक्य जाऊचे असे आज भी हो जो बराहीम सा ईमा पैदा आग कर सकती है अंदाजे गुलिस्ता पैदा अल्लामा इकबाल बोलले होते की इब्राहिम अलैहिस्सलामावरील ईमान आमचो राहतलो इत्ताको उजो आमचे सबब एक बाग जातलो काय ना अल्लाहची ताकद तिकत असे कमजोरी आमचे भितर आयली हे आम्ही आठवतो राहू कास अल्लाहची ताकद भितर कमी आयली नाही कमी आमचे भितर आयली तासब आम्ही पटरी येऊ लागला आज तो इमान येतलो तो जज्बा येतलो ते आम्ही पुढे बढतले तरी नासको अल्लाहची मदत तिशिकच आमचे सबब तयार असे ते हिंगा अल्लाह ताला सांगता की फदरबना अला आदानिहिम फिल कहफी सिनीन आददा ती गारी भितर आम्ही त्यांका केटली का वर्षे वडगून घातले वडगून धरवले हुको अल्लाहचो मौजिदा 300 चिल्लर वर्षे वडगून राहिले कान्यू धरले त्यांका वरना माणूस लाश पडून राहता तुम्ही 4 मासापासून पला खाली हाडे लागतात तिंगा लेकिन अल्लाह ताला अशी हिफाजत केलो पुढे सावस तफसील असे कान्यू त्यांना नुकसान झालं सुम्मा बासना हो अल्लाह कहता आम्ही का बीजी दोबारा आम्ही इनका जिंदा केले का करामत बोलूचे का बुजुर्गाने तीनची करामत आजकाल म्हणजे इनकार का जाऊचे किशी जाता अकीदाच्या खिलाफ अकीदा बोलना का बोलून कल्ला मनचा ते जे फजाइल अहमद भी तशी असे हे जे भितर कुराना भितर असे इसलिए कितलो वाकयात कुराना भितर असे मरून जिंदा झाले सर अल्लाह दाखडताय हे काही वडली चीज नाही अल्लाहकडे कन्यू वडले ना मेला मग आमका दुबारा उठवू शकतात त्याची बास मर्तबा नमुने करून मॉडल करून आमका दुनिया भितर अल्लाह दाखडतात हे काच करामत बोलूचे अल्लाहचे नेक बंदान इसले काम अल्लाह ताला करवता जे कोणती आम माणसे करू शकेना अल्लाह ताला सांगलो सुम्मा बासना बीज दुबारा मी त्यांना जिंदा केले बोल बास बोलला उखलूचे दुबारा उठवले त्यांना 300 वर्ष ओळखून झाला मग हे का लिना अलमा अय्युल हिजबैन अहसा लिमा लबिसु अमदा का झाले उठला मग त्यांच्या भितर अभसा भितर हिंगा पुढे येतले केटल्या चीज राहिले तो बोलतो एक दिस वडगले दर्राशी वडगले अभसा भितर त्यांचे हे झाले आम्ही पलव चाहते होते की 2 ग्रुपातले कोणतो ग्रुप ज्यादा सही मेजलाटे दिस पुण्या कल्ला अल्लाह ताला पुढे सांगलो आणि यांचं इम्तिहान घेण्याच्या सबब अल्लाह ताला त्यांना दुबारा जिंदा केलं दुबारा जे घेतात ते जिंदा झाले पुरा वाक्य पुढे येते असे तरी ती जे कोणती जालिम हुकमरानी होती ती खतम झाली होती तो दौर खतम झाला होतो ते तर निक्को दौर राहिलो
जे कोणते मजहब हे मानते होते ते मजहबचे मानती माणसे तिंगा हुकूमत करू सुरू केले आणि अल्लाह दाखडलो की अगर तुम्ही आपली हिफाजत सबब दिनाची हिफाजत सबब काही को कोशिश करतले अल्लाहची मदत ती शिकत येतली आज को अल्लाह तर्फीन हो वादा शे बस आम्ही आपल्या तर्फीन का जाता आम्ही आपली कोशिश करू का आपल्या दीनची आणि अल्लाहकडे दुआ करते राहू का असबाब वसाईल काय करू शकतो आम्ही इख्तियार करूचे अल्लाहकडे दुआ करूचे आणि तेजे मग अल्लाहची मदतचे आम्ही मुंतजर जमते आज आम्ही काय वसाईल इख्तियार करना है खाली हात उखडून दुआ करता मदतचे मुंतजर राहता शराइत पुरा जाना असं मदत देणार सव्वा शराइत पुरा जातले आज को अल्लाह तालाची मदत येतली आणि हे नौजवानाची अल्लाह ताला कशी मदत केलो आमची को अल्लाह ताला मदत करतलो आज आमका तेजे सबब फुडे वडूची जरूरत असे आपले जात भितर का करू शकता मी ते करूची जरूरत असे भल्ली दबून राहतले भल्ली आपला आपण कोसो करतले आपली भल्ली वफादारी दाखडू होतले दबून दबून ही कौम आमकां तबाह करून घालतली ही हिंगाची तारीख सांगते असे ही सब वाक्यात आमचे सबब खाली दिल्लो न खाली पडून करू आम्ही अमल करू कास फुडे वचू कास जज्बा भीतर पैदा करू कास ही बुजदिली ही घबराहट ही मरऊबियत कौमा जिंदा सोडना कौमा ख़त्म करून घालता मस्तो नको था ही सब चीज़ों तारीख पढ़ा तुम्ही वाक़यात दिशी जाते होते आणि आयचे हालात जे कोणते असे आमकां ते हरकत वर्ते असे ही बुजदिली ही मरऊबियत केतो आमकां फुडें करूं सकेना तासो हे वाक़यात पडून आमी सबक घेवन वकात आणि जे कोणती शरीयतची रोशनी भितर का करू शकतात वडिलांचे ताबे जावन आमी फुडें वचूची कोशिश करू कास अल्लाह ताला सही वल खजार नसीब करून आमकां फुडें बनवची तौफीक देव आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुब्हानल्लाह बिहम्दिही सुब्हानकल्लाहुम्मा बिहम्दिका अशहदु